नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश घोगे. शेतीविषयक माहितीदार भूमिपुत्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या हार्दिक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकातील पहिली फवारणी याविषयी माहिती बघणार आहोत. सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी आपण केव्हा घेतली पाहिजे, सोयाबीन पिकात पहिली फवारणी घेणे का गरजेचे आहे, त्याचबरोबर पहिल्या फवारणीमध्ये कुठले विद्राव्य खत किंवा पीजीआर प्रोडक्टचा वापर करायचा आहे, याविषयी सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सोयाबीन पिकामध्ये आपल्या सोयाबीन पिकाची पहिली फवारणी ही सोयाबीन पीक उगवून आल्यावर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान घ्यायचे, कारण याच अवस्थेमध्ये सोयाबीन पिकामध्ये रसरोग किडीचा तसेच चक्री मुंगा, कोडमास यासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. यामध्ये चक्री मुंगा आणि कोडमास ही कीड सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पिकाच्या देठाला किंवा खोडाला समान प्रकारचा काप पडत असते व या कापामध्ये अंडी घालते. त्या अंडीमधून एक 4 ते 5 दिवसामध्ये एक आळी बाहेर येते. ही आळी त्या फांदीच्या आत पोखरते, त्यामुळे जे खालून अन्नद्रव्य येत असते ते झाडाच्या पुढे शेंड्याला वगैरे पोहोचत नाही. या आळीचा हा कार्यकाळ असा पुढचे 30 ते 35 दिवसापर्यंत चालू असतो. म्हणजे जेव्हा आपले सोयाबीन पीक फुलर अवस्थेमध्ये येते किंवा जेव्हा आपले सोयाबीन पीक हे तोंडदार वाढीचे किंवा फुलरच्या अवस्थेमध्ये असते, तेव्हा आपल्याला सोयाबीन पिकाचे शेंडे वाळलेले दिसतात. त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाचे या किडीपासून नुकसान होऊ नये, त्यामुळे आपल्याला आतापासून उपाययोजना करणे खूप गरजेचे आहे. यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीन पीक उगवून आल्यानंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानंतर आपण तणनाशकाची देखील फवारणी करत असतो. आता अशा वेळेस आपण तणनाशकाची फवारणी अगोदर करून घ्यायची व त्यानंतर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची, कारण तणनाशकाची फवारणी केल्यामुळे आपल्या पिकाला थोडा शॉक बसत असतो. तणनाशकानंतर जर आपण कीटकनाशकाची फवारणी केली तर त्यामध्ये आपण पीजीआर किंवा विद्राव्य खताचा वापर करणार आहे, त्यामुळे पिकाचा तो ताण भरून निघायला सुद्धा मदत होणार आहे. तर आता आपण सोयाबीन पिकाच्या कोडमाशी, चक्री मुंगा, रसरोग किडी तसेच सोयाबीन पिकात जास्त फुटे होण्यासाठी, जोमदार वाढ होण्यासाठी आपण कुठल्या प्रकारचे कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खत, पीजीआर प्रोडक्ट वापरू शकतो, याविषयी सविस्तर माहिती आता बघू. तर कीटकनाशकामध्ये आपण थायमेथॉक्झन आणि लांबडासायक्लोथ्रिन हे घटक असलेले कीटकनाशक वापरू शकतो. हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक आपण वापरू शकतो, जसे की सिंजेंटा कंपनीचे आलिका या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकतो. यानंतर आपण इमामॅक्टिन मेझोड असलेले घटकनाशक वापरू शकतो, जसे की प्रोक्लेन. यानंतर आपण प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हे घटक असलेले कीटकनाशक वापरू शकतो, जसे की नागार्जुना कंपनीचे प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचा आपण वापरू शकतो. यानंतर आपण बुरशीनाशकामध्ये कार्बन डायझिम प्लस मायक्रोजेब घटक असलेले बुरशीनाशक वापरू शकतो, जसे की युपीएल कंपनीचे साप. या व्यतिरिक्त आपण थायगोनॉट मिथिल असलेले जसे की बायोस्टार्ट कंपनीचे रोको या देखील बुरशीनाशक आपण वापरू शकतो. तसेच आपल्या सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी, फुटे वाढण्यासाठी व आपले सोयाबीन पीक जर पिवळे पडेल असेल तर आपण यामध्ये एका पीजीआर प्रोडक्टचा वापर करतात, की पीआय कंपनीचा बायोविटा, सिजेंटा कंपनीचे सायबियन, या व्यतिरिक्त बायोस्टार्ट कंपनीचे बायोझाईम देखील याचा आपण वापर करू शकतो. या व्यतिरिक्त आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी व फुटवे करण्यासाठी आपण 19-19 किंवा 20-20, 21-21 या विद्राव्य खताचा वापर करू शकतो. ज्या शेतकरी बांधवांना शेतामध्ये सोयाबीन पीक जास्त प्रमाणात वाढत असेल, शेतकरी बांधवांनी 19-21 या खताऐवजी 12 किंवा 13-62 यासारख्या विद्राव्य खताचा आपल्याला वापर करायचा आहे. तर शेतकरी बांधवांनी यामध्ये जर आपण इमामॅक्टिन मेझोड कीटकनाशकाचा वापर करत असेल तर याचं प्रमाण आपल्याला एका पंपासाठी 15 ग्राम घ्यायचं आहे. आलिका या कीटकनाशकाचं प्रमाण आपल्याला 15 ml प्रतिपंप या हिशोबाने घ्यायचं, याप्रमाणे घ्यायचं आहे. यानंतर प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकाचं प्रमाण आपल्याला 40 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचं आहे. साप या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला 30 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचा आहे, किंवा जर आपण रोपे बुरशीनाशक वापरले तर रोपे या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला 30 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचा आहे. बायोविटाचे प्रमाण आपल्याला 30 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचं आहे. तर इसाबियनचे प्रमाण आपल्याला 30 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचं आहे. विद्राव्य खतामध्ये आपल्याला 19 खताचं प्रमाणे 80 ग्राम प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचं आहे. जर आपण लिक्विड मध्ये विद्राव्य खताचा वापर करत असेल तर याचं प्रमाण आपल्याला 40 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचं आहे. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन पिकाची पहिली फवारणी करता नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चक्री मुंगा, कोडमाशी यासारख्या किडीवर नियंत्रण भेटेल. त्याचबरोबर आपल्या सोयाबीन पिकाची जोमदार वाढ होईल व फुटव्याची संख्या वाढेल, परिणामी आपल्या उत्पादनात वाढ होईल. शेतकरी बांधवांनो, आपला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.